नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक अगदी नवा कोरा सेगमेंट आणि त्याचं नाव आहे की शनी राशी परिवर्तन किंवा शनी महाराशी परिवर्तन. असं मी का म्हणतेय तर पहा, शनी हा गेले 2.5 वर्ष कुंभ राशीमध्ये होता आणि तो आता 29 मार्च 2025ला राशी परिवर्तन करणार आहे. मग साहजिकच त्याचे परिणाम हे प्रत्येक राशीला भोगावे लागणारच आहेत. नवीन प्रमाणे आता वेगवेगळ्या राशींना वेगवेगळे परिणाम भोगावे लागतील, तर ते आता आपण प्रत्येक राशींचं पाहणार आहोत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की मिथुन राशी. प्रथम तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळी माहिती पुरवत आहे, पण तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अजून नवीन माहिती किंवा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर तुम्ही अगोदर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लगेच शेअर करा, म्हणजे भरपूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पुरवली जाईल आणि काही लोकांना का होईना त्याचा थोडा का होईना फायदा होणार आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले की मिथुन राशीसाठी हे जे शनीचं महापरिवर्तन होणार आहे किंवा शनीचं हे जे महाराशी बदल होणार आहे तो मिथुन राशीला काय परिणाम घेऊन आलेला आहे किंवा मिथुन राशीसाठी कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे, तर ते आता आपण पाहूयात. साहजिक आहे, मिथुन राशीला ना शनीची 7.5 आहे ना शनीची ढैया आहे किंवा शनीचा कोणताही वेगळा असा भीतीदायक प्रभाव नाही आहे. तर तुम्ही एकदम शांत राहा, म्हणजे भिवू नका. फक्त शनीचे काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम तुम्हाला मिळतील ह्या 2.5 वर्षामध्ये, तर ते कोणत्या प्रकारचे असू शकतात हे आज आपण पाहूयात. तर बघा, शनी मिथुन राशीसाठी शनी हा मिथुन राशीच्या 10व्या घरामध्ये बसलेला आहे किंवा 10व्या घरामध्ये प्रस्थापित आहे. आणि हे जे 10वं घर असतं ते आपलं कर्मस्थान असतं. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करणार आहात, काय व्यवसाय करणार आहात, उद्योग करणार आहात किंवा एखादी नोकरी करणार आहात, तर हे जे 10वं स्थान आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी शनी तुमच्या घरामध्ये येऊन बसलेला आहे आणि तो पुढील 2.5 वर्ष तिथेच राहणार आहे. मग त्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला परिणाम पाहायला मिळतील. आता हे जे मी तुम्हाला म्हटलं की कर्मस्थान आहे, ओके, तर इथून शनी 3ऱ्या, 7व्या आणि 10व्या स्थानात पूर्ण दृष्टीने पाहत असतो. तर आता बघा, 1 2 3 तिसरं स्थान आहे व्यवसाय स्थान, इथं पूर्ण दृष्टीने पाहतो. 4 5 6 7 इथं हे जे 4थं स्थान आहे तुमचं राशीचं 4थं स्थान, म्हणजे ह्याला सुखस्थान किंवा मातृस्थान असं म्हणतात. इथे पण शनीची पूर्ण दृष्टी आहे. हे झालं 7वं, 8 9 10 7 8 9 10 हे 10वं स्थान आहे. म्हणजे इथे आणि इथे शनी पूर्ण दृष्टीने पाहतो आणि इथे तर ऑलरेडी बसलेला आहे. तर त्याप्रमाणे हे 2.5 वर्षामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारची फळे पाहायला मिळतील किंवा वेगवेगळे शनीचे रूप तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता आपण सुरुवात करूया की शनीचं हे जे राशी बदल आहे ते तुम्हाला कोणकोणती फळे घेऊन आलेलं आहे. तर बघा, मिथुन राशीसाठीचे हे पुढील 2.5 वर्ष कसं असणार आहे. तर तुम्ही आता पहा, इथे शनी बसलेला आहे कर्मस्थानामध्ये. तर इथून तुमचं जे करिअर आहे, तुमचं जे व्यवसाय आहे, तुमचं जे उद्योगधंदा आहे त्याच्यावर शनी बसलेला आहे म्हणून त्याप्रमाणे फळं देणार आहे. तर इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी खूप परिश्रम करावे लागणार आहे. समजा तुम्ही एखादा व्यवसाय करत आहात, तर त्या व्यवसायासाठी तुम्हाला इतके प्रयत्न करावे लागतील की तुम्हाला 1 मिनिटसुद्धा बसता येणार नाही. भरपूर काम तुमच्याकडून करविले जाणार आहे. किंवा तुम्ही एखादा उद्योगधंदा करत असाल किंवा तुम्ही एखादी नोकरी करत असाल, कारण ह्या स्थानामध्ये सर्व तुमचं कर्म, जे तुम्ही कर्म करतात, एक आर्थिक मिळकतीसाठी तुम्ही जे कर्म करतात ते इथे ह्या घरामध्ये त्याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात. तर बघा, तुमचं जे मिळकत आहे, व्यवसाय आहे, तुमचं जे उद्योगधंदा आहे, नोकरी आहे, तिथे तुम्हाला यश मिळवायचे असेल तर नक्कीच काम करावे लागणार आहे. भरपूर कष्ट करावे लागणार आहेत. आणि कामानिमित्त तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला पण जाऊ शकता, तुमच्या व्यवसायानिमित्त कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाऊ शकता किंवा असंही म्हणू शकतात की तुम्ही परदेशामध्ये पण जाऊ शकता. जर तुमची एखाद्या व्यवसायाची शाखा तुम्हाला परदेशामध्ये उघडायची आहे, ओपन करायची आहे किंवा तुम्हाला तिथे एखादा बिझनेस करायचा आहे किंवा नोकरी निमित्त तुम्हाला तिथे तुम्ही प्रयत्न करत आहात, तर नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे. शनी हा तुम्हाला त्याच्यासाठी मदत करणार आहे. फक्त तो तुमच्याकडून भरपूर प्रमाणात कष्ट करून घेणार आहे. मग ती तयारी तुम्ही ठेवा. तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं आणि त्याचबरोबर तुम्हाला जे स्वतःला सिद्ध करायचं आहे तेही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर हे आपण आता पाहिलं
कामानिमित्त लांबचे प्रवास घडू शकतात किंवा तुम्ही एखादं नवीन करार करू शकता, एखादा नवीन व्यवसाय ओपन करू शकता, एखादं नवीन काम तुम्ही हाती घेऊ शकता. मग ते कोणत्याही प्रकारचं काम असू दे, कोणत्याही फील्डमधील असू दे, तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे तुमचं जे एक आर्थिक मिळकतीसाठी वेगळं काहीतरी करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहात. सोबतच हे सर्व करत असताना मी म्हटल्याप्रमाणे भरपूर काम करावे लागणार आहे. तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी अजिबात एक सेकंदही वाया घालवायचा नाही आहे. कंटिन्युअसली काम करा, त्याप्रमाणे तुम्हाला फळ पण मिळून जाईल. शनी हा फळ देतो, पण कसं आहे, हळूहळू देतो. तो लगेच आपण काम केलं आणि फळ दिला असं नाही आहे. शनी हा एकच ग्रह आहे की तो थोडासा स्लो आहे. स्लो म्हणजे कसं, तो खूप विचार करतो, खूप पाहतो, ऑब्झर्व करतो आपल्याला आणि नंतरनी आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देतो. मग तुमचे कष्ट जर चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला त्याप्रमाणे फळं मिळतील. आता इथं म्हटल्याप्रमाणे आता शनीचं करिअर 10व्या स्थानात आपण पाहिलं. आता बघूयात शनीची दृष्टी आहे 3ऱ्या स्थानामध्ये आहे, ती आहे आपलं व्यवसाय स्थान. म्हटल्याप्रमाणे तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता किंवा व्यवसायानिमित्त तुम्हाला लांबचे प्रवास पण होऊ शकतात. कारण हे जे स्थान आहे तर याची दृष्टी ही आपल्या पावलांवर पडले, म्हणजे पावलांचा विचार केला जातो आपल्या शरीरातील. सो तुमचं पायी एखादी यात्रा वगैरे पण होऊ शकते किंवा एखाद्या यात्रेला तुम्ही जाऊ शकता. तर ह्या काही गोष्टी घडतील. करिअरच्या दृष्टीने हा खूपच चांगलं तुम्हाला 1-2.5 वर्ष असणार आहे. स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या संध्या उपलब्ध होतील. सोबतच जर तुम्हाला भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा तुम्ही ऑलरेडी भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहात तर तुम्हाला तिथे पण भरपूर प्रमाणामध्ये फळ मिळून जाईल, चांगले लाभ मिळतील. म्हणजे भागीदारीमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथे तुम्ही जे काही एक टार्गेट ठेवलेलं आहे ठरवून की मला एवढं पाहिजे, एवढे पर्सेंटेज आपल्याला पाहिजे, तर नक्कीच तुम्ही त्याच्या ह्या 2.5 वर्षामध्ये ते सर्व लाभ तुम्हाला मिळून जातील. तर शनीची दृष्टी इथे 3ऱ्या घरामध्ये असले तरी पण तुम्हाला चांगलेच परिणाम पाहायला मिळणार आहेत. म्हटल्याप्रमाणे नवीन व्यवहार कराल तुम्ही, नवीन करार कराल, सोबतच नवीन भागीदारीमध्ये व्यवसाय करू शकता. आता आपण पाहूयात की 4थ्या स्थानामध्ये शनी, म्हणजे शनीचे पासून 7व्या स्थानामध्ये म्हणजेच मातृस्थान जे आहे, सुखस्थान जे आहे, तिथे शनीची दृष्टी असणार आहे. मग तिथं तुम्हाला काय काळजी घ्यावी लागणार आहे, तर विशेष करून तुमच्या आईची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण ह्या 2.5 वर्षामध्ये शनीची दृष्टी तुमच्या ह्या स्थानावर असल्यामुळे आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागणार आहे. अचानकपणे काही आजार त्यांना होऊ शकतात, तर त्यांच्या स्वास्थ्याची विशेष करून तुम्ही काळजी घ्या, कारण बिघडण्याची शक्यता खूप दिसत आहे इथे. सोबतच शेतीबद्दल काही जर तुमचे प्रॉब्लेम्स असतील, एखादी कोर्ट कचेरीचा केस तुमची चालू आहे, पेंडिंग पडलेली आहे, तर तिथेही तुम्ही जर प्रयत्न केले तर नक्कीच तिथेही तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील या 2.5 वर्षामध्ये. सोबतच वाहन खरेदी करू शकता. ह्या 2.5 वर्षामध्ये वाहन खरेदी करू शकता किंवा वाहनासंबंधी तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. थोडंसं वाहनासंबंधी काही दुखापती म्हणा किंवा एक छोटे मोठे काहीही वेगवेगळ्या प्रकारे वाहनाला एक वाहनाचा खर्च निघू शकतो, तर त्याची तुम्ही विशेष करून काळजी घ्यावी लागणार आहे. प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे ह्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही स्वतःसाठी प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. एक स्थावर मालमत्ता, घर म्हणा किंवा एक ओपन जी प्लेस असते, ओपन जागा असते, ती तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला जर आत्ता माझी माहिती आवडली असेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पुढे खूप काही सांगणार आहे मी. लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. आता पहा, स्थावर मालमत्ता तुम्ही घेणार आहात. सोबतच प्रेम, जे तुमचे कौटुंबिक घरातील प्रेमसंबंध आहे त्याच्यामध्ये पण वाढ झाल्याचे दिसून येणार आहे. सोबतच नवीन मित्र बनतील ह्या 2.5 वर्षामध्ये. एखाद्या नवीन ठिकाणी जाल, मग तिथे काही नवीन लोकांच्या ओळखी होतील, नवीन मित्रमैत्रिणी बनतील आणि त्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा पण होणार आहे. सोबतच म्हटल्याप्रमाणे एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तूही खरेदी करू शकता तुम्ही. तुमच्या घरासाठी एखादी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्ही घरी आणू शकता. मग त्यामुळे पण घरचे खूप तुमच्यावर खुश असतील. हे आता आपण पाहिलं ह्या मातृस्थानामधील परिणाम. आता आपण पाहूयात 10व्या स्थानावर दृष्टी आहे, म्हणजेच आपलं मिथुन राशीचं 7वं स्थान आहे, जे त्याला आपण विवाह स्थान म्हणतो किंवा पती पत्नीचं जे स्थान आहे ते म्हणतो. मग म्हटल्याप्रमाणे एखाद्या यात्रेला पण तुम्ही जाऊ शकता किंवा जर कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांनाही चांगले परिणाम पाहायला मिळतील. सोबतच व्यापारामध्ये भरपूर लाभ तुम्हाला मिळणार आहे ह्या 2.5 वर्षामध्ये. फक्त तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. व्यवसायामध्ये खूपच चांगले लाभ, आर्थिक मिळकत तुम्हाला मिळणार आहे.
म्हटल्याप्रमाणे खूप छान असं हे 2.5 वर्ष तुम्हाला असणार आहे. सोबतच जोडीदारासोबत थोडंसं तुम्हाला एक नीट किंवा समंजसपणे तुम्हाला त्यांच्याशी डील करावी लागणार आहे, कारण शनीची दृष्टी इथे आहे. तर इथे थोडंसं ज्यांचे विवाह झालेले आहेत चेष्टा वगैरे न करता आपल्या पार्टनरसोबत, म्हणजे कसं मिथुन रास म्हटले की थोडीशी अल्लड की बाबा नेहमी एक एव्हरग्रीन रास आहे. मग कोणतीही गोष्ट हलक्यामध्ये घेणं, चेष्टा मस्करी करणं, मग कधी कधी सिरियस गोष्टी असतात. मग त्यावेळेस पण तुम्ही मग तुमच्या जोडीदारासोबत जर चेष्टा वगैरे करत बसला तर मग तो खूप तापणार आणि मग तुमचं पुन्हा मग भांडण वगैरे हेच जर गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर मी सांगते आत्ताच ह्या 2.5 वर्षामध्ये ह्या अशा गोष्टी होऊ शकतात. असं जर काही झालं तर लगेच मला कमेंट करा. आणि हे तुम्हाला नको असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये सिरियसपणे कोणतीही गोष्ट हाताळण्याचा प्रयत्न करा. आपला जोडीदार काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या, त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर उगीचच वाद वाढत जाऊ शकतो आणि तो वाद पुन्हा एक टोकाला पण जाण्याची शक्यता दिसत आहे, कारण शनीची दृष्टी आहे. त्यामुळे संबंधांमध्ये असं काही होऊ शकत असतं. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. प्रेम थोडंसं डगमगायला लागेल, म्हणजेच पती पत्नींसाठी थोडासा चढ उतार असलेला हा आहे 2.5 वर्ष असणार आहेत. सोबतच जे कोणी विवाहासाठी इच्छुक असतील तर त्यांना त्यांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे. तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हो नक्कीच, मिथुन राशीवाल्यांसाठी खूप आनंदाची एक बातमी आहे. जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत आहात मग नक्कीच तुम्हाला ह्या 2.5 वर्षामध्ये खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. कारण शनी चांगले फळं पण देतो आणि वाईट पण फळं देतो. असं नाही की तो नेहमी वाईटच फळं देतो. सो काही कर्मानुसार देतो. आणि जर तुम्ही प्रयत्न मनापासून करत असाल तर नक्कीच तुमचे लग्न जुळण्याची शक्यता दिसत आहे. लगेचच लग्न जुळून जाईल, विवाह पण होऊन जाईल. तर प्रयत्न अजिबात सोडू नका. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विवाह जुळण्याची शक्यता आहे. प्रयत्न अजिबात थांबवू नका. अजून एक मोठी गोष्ट घडू शकणार आहे ह्या 2.5 वर्षामध्ये आणि ती म्हणजे परदेशी जाण्याचं स्वप्न. मी मगाशी सांगितलं की व्यवसायानिमित्त जाऊ शकता, पण काही व्यक्तींनी परदेशी जाण्यासाठी म्हणजे एक फॅमिली ट्रिप म्हणा किंवा शिक्षणासाठी म्हणा किंवा कोणत्या ना कोणत्या करण्यासाठी तुम्ही एक प्लॅनिंग करत आहात, प्रिपरेशन करत आहात की मला परदेशी जायचं आहे, तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला फळ मिळणार आहे आणि तुमचं परदेशी जाण्याचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. तर नक्कीच प्रयत्न करा, आनंदी राहा. तर एकंदरीतच आपण पाहिलं तर मिथुन राशीसाठी मी म्हटलं तसं 7.5 पण नाही आहे आणि शनीची कोणती अशी वाईट दृष्टी पण नाही आहे. फक्त शनी 10व्या स्थानात बसल्यामुळे तुम्हाला काही गोष्टींचा त्रास होऊ शकतो, पण काही गोष्टी हा तुम्हाला देऊ पण शकतो शनी. फक्त तुम्ही कष्ट, परिश्रम, तुमचे कर्म चांगले ठेवा, तुमची नीती चांगली ठेवा, तुम्हाला सगळे त्याचे परिणाम चांगलेच पाहायला मिळणार आहेत. तर भिण्याचं कारण नाही आहे, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही आहे. तर हे आपण एकंदरीत पाहिलं की काय परिणाम असू शकतात की मिथुन राशीसाठी शनी जो राशी बदल करणार आहे की कुंभेतून मीनेमध्ये जाणार आहे, तर यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे या पुढच्या 2.5 वर्षामध्ये, तर हे मी तुम्हाला एक सिंपल किंवा एक थोडक्यात तुम्हाला स्पष्ट केलं किंवा तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे. जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला अजून काही मला विचारायचं असेल की याच शनीबद्दल म्हणा किंवा तुमचं पर्सनल काही तुमचे प्रश्न असतील, तुमचे काही समस्या असतील, तुम्हाला जर मला विचारायचे असतील तर लगेचच मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण मला अजून खूप वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. कारण आपल्याला काही गोष्टी लक्षात नसतात, माहिती नसतात, काही प्रॉब्लेम्स असतात आयुष्यामध्ये, आपण त्यांना डील करत असतो. पण हे जर आपल्याला आधीच कळालं थोडंसं तर आपण त्याच्यासाठी प्रिकॉशन घेऊ शकतो. तर ह्या काही गोष्टी खूप मॅटर करत असतात. तर तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल माझ्याकडून तर नक्कीच लगेचच मला कमेंट करा. विसरू नका, तुम्ही मला कमेंट करत नाही आहात. सो तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडलेत का नाहीत हे पण तुम्ही मला सांगत नाही आहात. तर तुम्ही प्लीज मला सांगा व्हिडिओ कसे आहेत, आवडलेत का नाही, तुम्हाला माझी ही माहिती वारंवार मी पुरवत असलेली माहिती तुम्हाला आवडली आहे का नाही, तर लगेच प्लीज मला कमेंट करा. आणि पुढच्या लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल, पुढची माहिती तुम्हाला समजून जाईल. तर नक्कीच ओके, धन्यवाद.